रोजच्या माझ्या निरूपणाचा किंवा आपल्याशी होणाऱ्या हृदय संवादाचा विषय किंवा सूत्र हे आहे की माझा आनंद योग. यामधला माझा हा केवळ मी प्रवीण दमणे इतकाच नसून माझ्या पिढीने जो आनंद घेतला त्या आनंदाला जे एक अध्यात्माचा अधिष्ठान होतं ते या योग संमेलनामध्ये व्यक्त करावं म्हणून या ठिकाणी समर्थ कृपेनं मी आपल्या आशीर्वादाचा उभा आहे. आदरणीय श्रोते हो, माझं विवेचन पुढे सुरू करण्यापूर्वी मी कृतज्ञता व्यक्त करतो आदरणीय माधवराव आपलेजी. याचं कारण असतं की काही जण परवा आले, मी काल आलो, मी उद्या निघणार आहे आणि काही जण त्याच्यानंतर त्या दिवशी. आयुष्यातले इतके एक मंतरलेले दिवस एक व्यक्तिमत्व आपल्याला देऊ शकतं. माधवराव आणि त्यांचे सहकारी यांनी आपल्याला जो आनंद योग दिला, खऱ्या अर्थानं लौकिक किंवा आहिक अशा तऱ्हेच्या वातावरणातून सज्जनगडावर उंचीवर आणून ठेवलं. आणि मित्र, जरी आपण आपल्या मुक्कामी गेलो तरी आपल्या बरोबर ही उंची आणि हा सज्जनगड आपण बरोबर घेऊन जाणार आहोत. ते अगदी योग्य नियोजन, निवडक वक्ते, प्रात्यक्षिक, प्रत्येकाशी सुसंवाद, अगदी मोजके सहकारी त्यांच्या बरोबर आहे. आपण म्हणाल की मुळातच तुम्हाला 1 तास मिळाला आहे, त्यात 5-7 मिनिटं विलंबाने सुरू झाले. स्वाभाविक आहे, योग निद्रित आपण होता, त्यामुळे काही हरकत नाही. पण तरीही मी आवश्यक ही 1.5-2 मिनिटं का घेतोय, तरी इतक्या जणांशी ते संवादी बोलत आहेत. कितीतरी वेळा रक्तदाब वाढेल अशी स्थिती असते. अशाही वेळेला माधवराव ज्या अद्भीन आणि प्रेमाने आपला सर्वोच्च हुद्दा खुंटीला टाळून साधकाच्या, मर्मज्ञाच्या, रसज्ञाच्या अशा तऱ्हेच्या लीनतेने आपल्याला मिसळत आहेत. म्हणून कृतज्ञता म्हणून मी माझं तेजातून तेजाकडे स्वामी विवेकानंद हे पुस्तक तुमच्या आणि माझ्या वतीनं त्यांना समर्पित देतो आहे. उद्याचे कसे होणार, उद्याचे कसे होणार यातच आज चालला आहे. उद्याचे कसे होणार यातच आज चालला आहे. अरे फांदीवरती तुझ्यासाठी निळा बुलबुल थांबला आहे. अरे फांदीवरती तुझ्यासाठी निळा बुलबुल थांबला आहे. नवी घरं बांधत बांधत, नवी घरं बांधत बांधत अजून किती फिरशील उन्हात. नवी घरं बांधत बांधत, तळेगावला एक फ्लॅट आहे, लोणावळ्याचा कुणाला माहिती नाही आहे, डोंबिवलीचा भाड्याने दिलाय, नाशिकला 25 राहतो मी, स्वतः मात्र कुठल्या सावलीत आहे. नवी घरं बांधत बांधत अजून किती राहशील उन्हात, तुझी सावली तुझ्यात आहे. झाड थांबून आहे मनात, झाड थांबून आहे मनात. आयुष्याला अर्थ काय, आयुष्याला अर्थ काय, चर्चा आता पुढे झाली. आयुष्याला अर्थ काय, चर्चा आता पुढे झाली. रातराणीच्या फांदीवर तुझ्यासाठीच फुलं, तुझ्यासाठी फुलं आली. दरवळणारा गंध घेऊन, दरवळणारा गंध घेऊन तिला घट्ट जवळ घे. दरवळणारा गंध घेऊन तिला घट्ट जवळ घे. उद्या उद्या कवेत येण्यासाठी आज निळे आकाश घे. आदरणीय रसिक हो,
माझा आनंद योग हा आजमध्ये जगण्याचा आहे, आत्ता या क्षणात जगण्याचा आहे, वर्तमानात जगण्याचा आहे. व्यवहाराच्या पातळीवर आपण भविष्याची काळजी करतो, पण भविष्याची काळजी करण्याचा मार्ग वर्तमान जागरूक ठेवणं हाच आहे, असं मला त्या ग्रंथाने शिकवलं. ते ग्रंथ त्या भूमीत त्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सज्जनगडावर त्या ग्रंथांची कल्पवृक्षाची छाया आहे. ते ग्रंथ वडिलांनी वेळीच माझ्या हाती दिले. माझ्या वयाच्या 10व्या वर्षी वडील मला म्हणाले, प्रवीण, तुला 2 पासबुक मी देतोय, याची रक्कम तुझी मी असताना तर असेलच, पण मी नसेल तेव्हा पण तुला ती पुरेल. त्या व्याजावर तू निर्व्याज जगशील. 10व्या वर्षी त्यांनी ते 2 ग्रंथ माझ्या हातात दिले. एक श्री ज्ञानेश्वरी आणि दुसरा श्रीमद दासबोध. 10-11 वर्षाचं त्या मुलाला जेवढं कळायला हवं तेवढंच मला कळत. कुठल्याही प्रकारे किती माझा छान परिचय करून दिला तरी माझ्या भाग्याने मी स्कॉलर वगैरे नव्हतो. टक्क्यांची सूज येऊन आयुष्य फक्त गणितातूनच बाहेर काढायचं, व्यक्त करायचं, असं बालपण तुमच्या माझ्या अनेकांच्या बालपणी नव्हतं. त्या बालपणाला एक आकाशाची खिडकी होती आणि त्या खिडकीतून चांदणे यायचं, ग्रंथांचं, कवितांचं, गाण्यांचं, भावगीतांचं. ते 2 ग्रंथ माझ्या हाती देऊन वडील म्हणाले की कळो न कळो भावार्थ दीपिकेच्या मध्ये ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या तरी रोज वाचायच्या आणि संपूर्ण दशक अशक्य आहे रोज वाचणं, पण एक समाज तरी निदान वाचावं, त्याशिवाय तुझा दिवस संपता कामा नये असली एवढीच माझी इच्छा. मित्र, आजही वाचल्याला काही कळते असं नाही, पण न कळता आपण जगतोच नाही. पण न कळता जर वाचत राहिलं तर जगता जगता जसं जगत जातो तसं न कळताही कळत जातं आणि त्यातूनच मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीशी सादर व्हावे. अशा तऱ्हेची एखादी आतून जागी करणारी समर्थ रामदास स्वामींची ओवी आली किंवा मनुष्य देहाचं वर्णन करताना, गौरव करताना माणूस कसा आहे आणि माणसाचा देह कसा आहे, मनुष्य देह एकेची रत्नपेटी माझी भजन रत्ने हो. अशा ओळी जेव्हा वाचता वाचता पुढे जायला लागलो तेव्हा बंधू भगिनींनो त्या ओव्यांशी मन कुठेतरी थांबायला लागलं आणि मला असं वाटायला लागलं की लेखणी आणि वाणीचा जो प्रसाद या संतांनी तुम्हाला आणि मला दिला त्याच्यातून जगणं हा केवळ योगायोग नसून तो एक भाग्ययोग आहे, त्याची प्रचिती आहे. काल परवापासून आज आणि उद्याही आपण योगाचे वेगळे वेगळे पदर पाहतो. शरीर शुद्धीसाठी योग कसा आवश्यक आहे, त्यासाठी कशा तऱ्हेच्या मुद्रा आवश्यक आहे, साधना कशी आवश्यक आहे, हे सगळं इथले तज्ज्ञ आपल्याशी इतक्या उत्कटपणे सांगतायत आणि तुम्ही इतक्या भावुकतेनं माझ्यासह मी तिथे बसून ते टिपून घेतोय आणि आनंदाने नोंदून घेतोय. माझ्या मनात दुसरा एक विचार असा येतो की हे सगळं करून उत्तम आरोग्य लाभलं पण मग आयुष्य कशाचं, जिवंत मिळालं पण संजीवन मिळालं, जगण्याचा अर्थ पुन्हा काही वेगळा आहे ना. मग रसिक हो, त्या योगाला सुद्धा जो जीवन योगाचा पदर पाहिजे तो माझ्यासारखा एक मध्यमवर्गीय, एक अध्यापक, एक कलावंत, एक पुत्र, एक पिता, एक पती, तुमचा एक मित्र आणि काल परवापासून तुमच्या दरवळणारा तुमचा एक सुहृद म्हणून हे जे पत्र मी सांगतोय ते कदाचित
या 3 दिवसाच्या योग संवर्धनात कितपत बसतील मला माहिती नाही, परंतु मला एक नक्की माहिती आहे की त्या योग संवर्धनात ज्या जाणीवेबद्दल मी आज बोलतोय आपोआपच ते एकमेकाला पूरक ठरतील आणि वेगळं परिमाण मिळेल याची शाश्वती मी माधवरावांना देऊ इच्छितो. तर पुष्कळदा एक विशिष्ट झापड लावून आपण बघतो आणि त्या पद्धतीनेच कार्यक्रम होत राहतात. पण माधवरावांनी जरा त्याला एक वेगळा निराळा तऱ्हेचा एक दृष्टिकोन मिळावा म्हणून कदाचित कवीला लेखकाला बोलवलं असेल आणि नक्कीच ते वेळेची मी त्या संधीचं सोनं म्हणा माझे काही ते करण्याचा प्रयत्न करतो. मित्र, या सगळ्या प्रवासात आता म्हटल्याप्रमाणे मरणाचं स्मरण कशासाठी, कुठल्याही भीतीसाठी नाही. काल तुम्ही अनुभव घेतला असेल, अगदी 11, 11:30 वाजेपर्यंत आपण गप्पा मारत होतो. 12, 12:30 सुद्धा रात्री एकटा आपण फिरत होतो. काही मला पहाटे 4:30-5 पण फिरताना दिसले एकट्या स्त्री आहे. आणि मग मी साहेबांना असं म्हटलं की वातावरणात निर्भयता कुठली आहे. ही निर्भयता कुठली तर अशाश्वत आणि शाश्वत या 2 गोष्टी आपण जेव्हा जाणवू लागतात, आकलणं वेगळं, अनुभूती पलीकडची गोष्ट आहे, पण निदान जाणवू लागतात तेव्हा असं वाटतं की का आपण घाबरत जगतो. आनंदाने जगायला काय हरकत आहे. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे मनालाच विचारून पहा जगात सुखी कोण आहे. पण मनाला विचारून पाहताना कदाचित त्या मनाने ठरवलं तर तू सुखी आहेस हे पण त्याचं उत्तर येऊ शकतं. हे सूचकपणे रामदास स्वामींसारखे कवी हे सुचवून जातात. आणि मग माझ्या लक्षात येतं की प्रत्यक्ष असा आनंद योग जगणारी अनेक व्यक्तिमत्व माझ्या प्रवासामध्ये येतात. अशा काही व्यक्तिमत्वाविषयी मी जाता जाता सांगेन की आपण म्हणाल की अरे कुठल्या विषयामध्ये पारंगत माहिती नाही, काय त्यांचं अध्यात्म माहिती नाही, परंतु ही माणसं जे काही जगताय जे काही करताय ती चौरंगावर न मावणारी देवपूजा. फुलं आणता येतात, फळं आणता येतात, देवदूता पण येतात, कामणी आणता येतं, पण जे आणताच येत नाही पण उपस्थित असतं जे कळत नसतं ते ज्यांना कळतं त्याला जीवन कळत नसतं. आणि ते आपल्याला जाणवतं या प्रवासात तशी माणसं सांगणं. कारण तुम्ही सगळेजण मी पाहतोय बोलताना की एका वेगळ्या रुचीचे अभिरुचीचे एका लग्नाची तुम्ही सगळेजण आहात आणि तशा तऱ्हेचा तो सर्जन स्पर्शच आपल्या संवेदनाला झाला तर आपोआपच एक वेगळी जाणीव जी आहेच ती पुन्हा उजळून देण्याची शक्यता आहे. ती संवेदनाची श्रीमंती आज धकाधकीच्या आयुष्यात बाजूला पडतो. समर्थ रामदास स्वामीच म्हणतात तर धकाधकीचा मामला पैसा जमावा अशक्त, पण तो अशक्तपणा केवळ देहाचा आहे का. ते व्यायामक्रिया आहेतच, ते देह सुदृढ राहावा म्हणून सांगताच आहेत. पण आदरणीय रसिक हो, मनाची सुदृढता ध्यानधारणेने जशी येते त्या ध्यानधारणेने एक प्रचंड मोठा कुठल्याही पाठमुखात न लाभणारा असा एक वेगळ्या तऱ्हेचा लाभ होतो आणि तो म्हणजे संवेदनांची श्रीमंती घडते. मी काल बोलताना कोणाशी मी बोललो की 3,000-3,500 फोन नंबर आपल्या मोबाईलवर असतात, पण एखाद्या पाऊस बोलल्या संध्याकाळी आभाळासारखं मन दाटून आलंय, व्यक्त आणि अव्यक्ताच्या सीमेवर कुठेतरी आपलं काळीच अशा नेता त्या 3,500 फोन नंबरपैकी एखादा नंबर तरी सुचलो का की न बोलण्यासाठी तरी एखादा फोन करा. मित्र, मग डोकी आसपास चिकार आहेत पण मन किती. बाजार हाट चिकार केला पण आता मंदिर मात्र विसरलो का. मग अशा काही रूपकथा किंवा दृष्टांत कथा या संतांच्या सोबतीने येतात की असं वाटायला लागतं की या ओव्याच आपल्याला त्या योगाकडे करून जातात. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला मिळालेला मनुष्य देह हा कसा औचित मिळाला आहे
हे ते म्हणतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणजे आपण काय म्हणायचं मला कळतच नाही. त्यांनी असं म्हटलंय, म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं वाचल्यानंतर ती ओवी अनुभवणं दूर, पण वाचल्यानंतर असं वाटतं की अरे की ज्यांना खरंच आयुष्याचं उद्दिष्ट सापडलं आणि ते उद्दिष्ट गेले 700-750 वर्ष एखाद्या नंदादीपासारखं देवतं आहे, ते असं म्हणतात, मग आपण अजून किती दूर आहोत. ते म्हणतात की एखादा अर्धवट झोपेतला माणूस दुपारी सहजगत्या पठारावरून निघाला आणि त्यांनी गंमत म्हणून किंवा आतून आले म्हणून जांभई दिली आणि ती जांभई दिल्यानंतर अचानक त्याच्या त्या आमध्ये अमृताचा थेंब पडावा, तसा आपल्याला मनुष्य अशा तऱ्हेचे दृष्टांत अंगावर येतात की आपण काय केले त्यासाठी. आपण आपल्या नोकरीतली सिनियरिटी बघतो, बक्षीस मला काम मिळालं पाहिजे म्हणून स्पर्धेतली बघतो, घराचा इतका वाटा पाहिजे, इतकी हद्द त्याची, कोर्टात काय सिद्ध होतं ते बघतो. पण आपण हे बघतो का हे जे सगळं मिळाले त्यासाठी कुठली पात्रता होती, जरा विचार करतो का मित्र. रुमाल पडला तर कोणी उचलून दिला आपल्याला तर आपण म्हणतो थँक्यू. आपला एक 25 रुपयाचा रुमाल पडल्यावर कोणी उचलून दिला तर आपण आभार मानतो. पण अमूल्य आहे त्याचं मूल्य आहे, तो देवाच्या परमात्म्याने दिला. केव्हा तरी सेकंदात तरी आपण आतून कृतज्ञ भावाने खरंच आभार मानतो का मित्र. आपल्या प्रार्थनामध्ये प्रार्थना असतात की फक्त मागणी असते, काय असतं नेमकी. प्रार्थनामध्ये आभार असतात, कृतज्ञता असते. आपल्या प्रार्थनामध्ये फक्त आपण पायऱ्या चढतानाच हे मागायचं विसरलं तर पंचायत असं म्हणून एक छोटी यादी घेऊन टाकतो. इतकंच काय की मग देवी किंवा देव कोणी असतो तो किंवा ती नमस्कार केल्यावर पुन्हा वळतो आणि पुन्हा सॉरी देवा तर बघा विसरलो, हे आपण आठवणीने करतो. पण पसायदान होतं का आपलं कधी, आपली मागणं कधी पसायदान होतं का, प्रसाददान होतं का. कधीतरी दुरीत अडसे ती मिळत जावो अशा तऱ्हेची सकलांसाठी साकल्याची प्रार्थना येते का, की ज्यांच्या येत असेल त्यांचा प्रवास सुरू झाला. नाहीतर प्रवास तर दूर, पण कुठल्या गाडीतून प्रवास करायचा ते सारखंच सापडलं नाही, इतके आपण असतो. आणि मग पदवी, नोकरी, पद, प्रतिष्ठा योगायोगाने मिळाली, कुठली जात, 5-6 आकडी पगार, पॅकेज, अमेरिकेतली मुलं, नायगारा धबधब्यावर बांधलेला त्यांचा बंगला, हाच आपल्या आनंदाचा विषय होतो. बोलतर आपण बोलतो नश्वर नश्वर नश्वर, पण नश्वर बोलता बोलता नश्वरतेचा जप करतो, ते जपतो मित्र. मग तो जो गरगरणारा खलबत्ता डोक्यावरचा तो कधी आपल्याला कळतो का. स्मरण कशासाठी मरणाचं, भीतीसाठी नाही. असं आहे की मला जर 1 तास दिला आहे, 60 मिनिटापैकी माझ्या हाताचा आता 40च मिनिटं आहेत, तर त्याच्या प्रत्येक सेकंदाचं मला स्पंदन टिपता आलं पाहिजे. ही ओढ असेल तर त्यात काही आशा येतो, मग निसटला तरी आशय सुंदर असतो. फुलपाखरू हातात येत नाही पण बोटाला रंगत लागतो. आयुष्य हे सगळं जगणं संपूर्ण समग्रतेने अवघड, पण ती जाणीव आली तर. म्हणून ते स्मरण एवढ्यासाठी, ते आनंद भान येण्यासाठी, त्या संवेदनाची श्रीमंती कळण्यासाठी. मग मौलींनी जे उदाहरण दिले ते उदाहरणही माझ्यासाठी एक आनंद येऊ. त्या ओवीचा आशय मी सांगण्याचा प्रयत्न करतो. अगदी सुरुवातीला जेव्हा मी ती वाचली तेव्हा नसेल कळली, पण तुमच्या अनेक वाचनात अक्षरशः मी असा ज्याला आपण म्हणतो की आणि असं दचकरून थांबलो. काय अनेकांनी ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा वाचले, त्यामुळे आशय सांगितल्यानंतर तुमच्या माना आणि मन डोलायला
होईलच. एक बेडूक आपल्या तोंडातली मासोळी सोडायला तयार नाही. ती बुळबुळीत मासोळी आपल्या अगदी लहानग्या जिभेनं बाहेर पडताना पुन्हा आत खेचायचा प्रयत्न करतो. जीवाच्या आकांताना ती मासोळी पुन्हा बाहेर जायचा प्रयत्न करतो. पुन्हा तो बेडूक आतमध्ये ओढतोय, पुन्हा ती मासोळी जाते. असं बऱ्याच वेळ चालतंय. पण माऊलींच्या ओळीच्या दृष्टांत आहे, ओळीचा तो उत्तरार्ध आहे. त्या बेडकाला कल्पनाच नाही की या सगळ्या धावपळीत त्याचा पाऊण भाग एका नागाच्या तोंडात गेला. एका सर्पाच्या तोंडात, नागाच्या तोंडात तो ऑलरेडी 75% गेलाच आहे. म्हणजे आता जाणार म्हटल्यावर तुला मोह सोडत. मित्र, अशा तऱ्हेची एखादी ओवी जेव्हा तुमच्या माझ्या आयुष्यात येते तेव्हा कुठल्याही वेगळ्या व्याख्यानांची, निराळ्या प्रकारच्या कुठे सांगण्याची इतपत गरज आहे मला कळत नाही. आतमध्ये प्रतीत झाली. अनेकदा आपण मुलांच्या शब्दात वाचन करूनही निर्वाचन अधिकारी झालो, परंतु एकदा का मननाचे अधिकारी झालो, चिंतनाचे अधिकारी झालो की आपोआपच आयुष्याचं कवाड उघडतं. आणि मग आपल्या आसपासची माणसं पण किती श्रीमंत जगत आहेत ते सुद्धा आपोआपच आपल्याला कळायला लागतं. त्यासाठी डिग्रीची किती गरज आहे, शिक्षणाची किती गरज आहे मला माहित नाही. परंतु आयुष्यामधला हा सगळा जो रंगोत्सव आहे तो जर कळला तर आपण सुद्धा एक राधा मीरा बोलतो. त्या श्रीरंगाने आपल्याला इतकं भिजवलंय, त्या रासामध्ये आपण इतके चिंब होतोय, ते आपल्याला जाणवतं आणि कळतं की कुठल्या गरिबीबद्दल दुःख वाटतं आपल्याला. श्रीमंती कळतच नाहीये आणि गरिबीचं दुःख वाटतंय. अनेक उदाहरणं संतांनी दिले. दासबोधांतर ती उदाहरणं अनेक आहे की तो करंट रूप लक्षणामध्ये सुद्धा मातीच्या खाली हंडाय रत्नांचा, मोरांचा, आणि वर बसून तो भीक मागतोय. त्याला कळतच नाहीये की जरा खणलं तर आतमध्ये आपण मोरा दडवले. आपल्या आयुष्याचं असंच आहे. या योग संवर्धनाच्या निमित्तानं या जाणीवांचं संवर्धन तर करूया. निर्भयपणे थोडा याच्यावर तर थोडा विचार करूया. मग रूढ अर्थाने कुठल्याही पाठशाळेत न गेली महाराष्ट्र कन्या बहिणाबाई चटकन सांगून जाते आणि मग ती ओळ आपल्याला फार वेगळ्या प्रकारे श्रीमंत करते. त्या बहिणाबाईच्या ओळी तुला इतकी आवडतील. वेळ कमी असल्यामुळे ती कविता मी आधी उतरून नाही करणार, पण तिला कोणतरी विचारलं बहिणाबाई की अगं इतक्या छान कविता तू कशाला करतेस, कसं जमतं तुला, कुठल्या शाळेत नाही गेलीस तरी. बहिणाबाई एवढं म्हणते, माझी माय सरस्वती मला शिकविते बोली, लेख बहिणाच्या मनी किती गुपित. मी सरस्वतीचीच लेख आहे. त्याच कवितेमधली एक ओळ मला तुम्हाला सांगायची. तिच्या ओळीनं मला खऱ्या अर्थानं रंगोत्सवांकडे वेगळ्या प्रकारे बघायला लागला. माझ्यातला कवी फुलणं हा एक परिणाम होता, पण माझ्यातला माणूस रुजणं हा त्यातला संस्कार. म्हणून बहिणाबाईची ती जी ओळ आहे माझं ठरावून टाकण्याचं. फुलामधी समावला, फुलामधी समावला दरिद्रीचा परिमय. अवघड वाटते का? अजिबात नाही. फुलातच सामावला आहे धरणीतला परिमळ. होता फुलातच सामावला आहे धरणीतला परिमय सुगंध. फुलातच सामावला आहे. फुलामध्ये समावला. नाक मातीत जर असे उकळून पाहिलेले नाक लावलं तर नाकात माती जाऊन कुठला तरी वेगळा रोग आहे.
सकाळी आपण अनेक योग पाहिले. हा वेगळाच काही वृत्ती काय योग शिंका येते गोंधळ होईल विनोद सोडा. परंतु पुढची ओळ फुलामधी समावला धरित्रीचा परिमय. माझे नाकाने विचारा. फुलाचा सुगंध कोणाला विचारा? नाकाने. माझे नाकाने विचारा. नथणीले त्याचं काय. फुलाचा सुगंध माझ्या नाकाला विचारा ना. नथणीले त्याचं काय. भगिनींनो, नाकातच नथ आहे. रुपयाची, जडावाची, सोन्याची, लाख मोलाची नथ नाकात आहे. पण नथ विकत मिळणारी दुकानं गावात अनेक आहेत. नाक विकत मिळणारं दुकान ज्याची दुकानं आहेत त्याच्या आपण मागे आहोत. म्हणजे आपल्यात आहे ते मात्र आपण विसरलो. बघा, विचार तर करूया. म्हणून म्हटलं माझं व्याख्यान किंवा भाषण नाही आहे, हृदय संबंध आहे. हा हृदय संबंध आहे. शोधता घेऊया. आपण फार वजावकीचं जगत असतो. गणित छान असतं पण अगणित नाही करत. शेवटची बस मिळाली पाहिजे. ईश्वरा, प्रभुरामा, दत्तात्रया, बायकोच्या माहेरच्या देवा, सासरच्या बहिणीच्या देवा, शेवटची बस मला मिळाली तर फार मला उशीर झालाय. 10 मिनिटं पण मिळाली बस. आणि जाता तुम्ही काळं बघून एकदम दिवा दिसतो आणि शेवटची बस. आनंद वाटला पाहिजे ना. आता बस आली बघा. त्या बस मधले किती प्रवासी. आता मला आतमध्ये शिरतात आलं पाहिजे. ईश्वरा, तुझ्या कृपेने मला बस तर मिळाली. म्हणते बा उभं राहायला पाहिजे. बघ ना जरा एखाद्या एवढाच काहीतरी व्यवहार करतो. अरे आला आमचं धावतो जागा. आता तरी आनंद पाहिजे. अरे खिडकीतली मिळाली. काय नशीब त्याविषयी जोरात असं मला. त्या बसमधली उरलेली 2 माणसं पण काही निमित्ताने काही पुढचे स्टॉप येतात तरी उतरतात आणि त्या खिडकीत मिळते. आता तरी आनंद. अरे रे, वाऱ्याच्या दिशेने खिडकीचा. तुम्ही मला सांगा, अशा माणसाला करोडो करोड दिले तरी तो रोडपती. याचं कारण आतमध्ये दारिद्र्य असेल. पण एक छोटा साधक म्हणून सांगेन, जे मला या वयात कळले ते एवढं की समाधानाचा विषय. याचा अर्थ पुन्हा असा नाही काहीच न करता चित्ती असो असं नाही. प्रयत्नाला परमेश्वर माना हे संतांनी इथेच सांगितले. स्वतः समर्थ रामदास स्वामी तर प्रयत्नांचे ईश्वर. अखंड ठिकाणी फक्त यत्न तोची देव जाणावा. म्हणजे बस जे दासबोधर त्यातले काही समाज जरी आपण पचवले दूर आहे, रक्तात उगाळले तर लक्षात येईल की नकारात्मकता जातेच आणि दैववादीपणाही दाखवणे प्रयत्न वादच दाखवत आहे. माझ्यासारख्या एका जिल्हा परिषदेच्या अत्यंत प्रामाणिक कारकुनाच्या मुलाला त्याचा आयुष्यात उपयोग झाला. त्या प्रयत्नवादाचा, त्या सकारात्मकतेचा. मित्र, म्हणून म्हटलं की नाकाले विचार नथणीले त्याचं काय. सुगंध जो आहे ते प्रतिकात्मक आहे. नाक प्रतिकात्मक आहे आणि नथे प्रतिकात्मक आहे. थोडा आज आपण विचार करू ना की खरंच क्षणात ओझं उतरतं. क्षणात म्हणजे काय गमत आहे मनाची. मनच मनाला सावरतं, मनच मनाला सांगतं, मनच मनाशी मनमूत करतं आणि तुम्हाला सांगतो की प्रचंड चमत्कार घडतो. प्रचंड. आणि अशी माणसं आयुष्यात माझ्या आली, तुमच्याही आली. आणि मला संधी म्हणून बोलतो, उद्या तुम्हाला मिळेल, परवा तुम्हाला मिळेल, कुठे दुसरीकडे तुम्ही
श्रेष्ठ कलावंतांनी पण माझ्या आयुष्यात जीवनाची गाथा उघडली. ते अनेक कलावंत आहेत, पण मी देवांच्या बद्दलचा उल्लेख आडनाव देव म्हणून नाही, संगीतकार आणि विचारवंत म्हणून करायचं. मग अगदी सकाळी दुपारी आपण ऐकलेलं प्रवचन काय, त्याच्यामधला साक्षीभाव काय, त्याच्यामधला अवेअरनेस, आत्मभान काय, हे सगळंही माणसं सांगतात कशी. एखाद्या शिबिरासारखीच माणसं असतात चालती बोलती. हो, देव साहेबांकडे गाणं लिहायला मी बसलो आणि त्यांनी सूर असं केले, मला सांगितलं तर लिही या सुरावर. आणि मला सुचत असताना जवळून एक वरात दिली आणि बेंडबाजा आणि वाजत भिकून वगैरे वाजवत ती वरात जायला. अर्थात मी कासावीस झालो, अस्वस्थ झालो, सुचलंच नाही, काही स्फूर्तीच संपली आणि चिडूनच मी त्याला म्हटलं देवांना. त्याला नानासाहेब म्हणायचं. म्हटलं नानासाहेब फार बेचैन झालं. का रे? बघा सुचणार कसं, ती वरात किती जवळून चालले ओरडत अशी. माझ्याकडे बघत रोज ध्यानधारणा नियमाने करणारे, मेडिटेशन रोज यशवंतराव दीपस्तंभ कार्यक्रमात सांगतो मी त्यांच्याविषयी, पण आज तो विषय नाही. यशवंतदेव माझ्याकडे बघत म्हणाले, प्रवीण तू असं का समजतोयस की तुला गाणं सुचून नये म्हणून ती वरात, ती वरातीचं काम करते. ती येईल आणि निघूनही जाईल. तुला का वाटतं की ते तुला सुचलं म्हणून? चांगलं वाक्य आहे, परंतु अनेक घटना घडत असताना आपल्याला जे उद्दिष्ट साधायचं आहे त्या उद्दिष्टाकडे आपण किती एकाग्रपणे काम केलं पाहिजे की ते येईल काय आणि जाईल. सकाळी आपण जी योगेश बाबांकडून गुरुजींकडून जी उदाहरण ऐकली, ते ऐकताना मला कुठेतरी देवाचं ते उदाहरण वाटलं की अरे ते भान त्यांनी आपल्याला दिलं की नाही. एकदा आशाताई भोसलेंची मुलाखत घ्यायची होती, मी जगात विख्यात गायिका, आणि मला तर टेन्शनच आलं कारण मुलाखत रंगली तर आशाताई बोलली आणि जर पडली तर मुलाखत करायची. एवढं दिग्गज व्यक्तिमत्व असताना फार तणाव होतो. आणि रुपाली कॉलेजचं सगळं मैदान करणार होतो. पहिल्या रांगेत कोण? बाबूजी म्हणजे सुधीर पडवे, सुलोचना, सूर्यकांत, चंद्रकांत, बालजी पेंढारकर, ही सगळी मंडळी पहिल्या रांगेत. म्हणजे काय असेल बघा तुम्ही करायला. सांगायचं ते पुढे विषयात तर नाही. मी यशवंत देवाने म्हटलं, नानासाहेब मला ना टेन्शन आले, छाती धडधड होते. काय माहिती का, असं व्यक्त करायला पण मोठी माणसं जवळ लागतात. हे मी काही वर्षापूर्वीच सांगतोय. माझंही आई मुंबईतलं वय होतं. तुम्ही जी सगळी तरुण मुलाची मुलगी छान ऐकते, एकाग्रपणे असते, पण ती तिला जाणवते, कळते, भाग्यवान आहे ती. तिला पावसात भेजायला आणल्या पालकांनी, भाग्यवान आहे. आज कदाचित कळणार नाही. मी मगाशी म्हटलं वाक्य तुमच्याशी बोलताना, शेतकरी विसरतो पण बिया उगवायचं विसरतो. आज तुला आपण इकडे आहोत तर आपल्यामुळे नाही, आपल्यामुळे नाही आहोत. कुठेतरी आजी आजोबांनी, आई वडिलांनी आपल्याला ते पेरलंय, ते पूर्वजांनी, त्यामुळे आहोत. म्हणून मला आनंद झाला. तर मी देवाला म्हटलं, मला भीती वाटते अशा त्यांची मुलाखत काय विचारू त्यांनी. ऐका, हसत त्यांनी म्हटलं, किती वाजता सुरू होणार मुलाखत? म्हटलं रात्री 9:10. अंदाजे केव्हा संपेल? म्हटलं 11 वाजता. हो ना, असं समजू की 11:30ला संपेल. म्हटलं सांगतात काय मला कळेल ना. पुढे म्हणाले, तू किती घाबर किंवा घाबरू नको, केव्हा तरी उद्या रात्रीचे 11:30 वाजणार आहेत. ते उद्या 11:30 वाजता जे काही होणार आहे ते ठरलेलं आहे. तू का काळजी करतोस? तुला काळजी
नावाचा विनोद म्हणून हा सुरसुरीत वाटला असता, पण त्याच्या मागचा दृष्टिकोन एकच, स्वतः काळजी केलीच तोच आहे. आणि एक ऊर्जा आहे, परमात्मा काळजी करतो म्हटल्यावर हलका आहे. खरंच सश्रद्धा आहे, खरंच सश्रद्धा आहे. सर्वसामान्य माणूस आहोत म्हणून आपल्याला केव्हा तरी शंका येतात. मी पण काय तू चुका नाही, मी जे बोलतो म्हणजे काय काही घडलो आहे तर मध्ये चुके नव्हे, त्यातलाच एक प्रवासी. पण प्रमाण चिंतनामुळे जरासं आपोआप तीव्रता त्याची कमी होते. सतत आपण काळजी करतो की आपण करतोय. आनंद योगामधला हा भाग आहे. गाफील असणं वेगळं आहे, बेफिकीर असणं हा गुन्हा आहे. सचिंत असणं एक विकारच आहे. पण प्रचंड प्रयत्न करत या प्रयत्नाला अंकुर देणारा कोणीतरी एक वेगळा आहे मानणं. आनंद योगात त्या श्रद्धेला खूप सामर्थ्य आहे. कुठलाही गट नाही, तट नाही माझ्या मागे, कुठली जातपात नाही, कुठलंही तरी राजकारण नाही. तरी पण माधवरावांनी जी ओळख करून दिली ते सगळं घडलं. याचं कारण मला माझ्या आयुष्यात ईश्वराने वेगळा काही चमत्कार करायलाच नको आहे. आपल्या प्रत्येकाचं आयुष्यच एक चमत्कार. तुम्ही जरा माझ्याकडे बघता बघता छान येते. म्हणजे समर्थ रामदास स्वामींना जसं अपेक्षित आहे तसं ते मी ऐकता. माऊलींच्या मनातले तुम्ही श्रोते आहे. माझ्याकडे बघता बघता तुम्ही 2 बघड्यामध्ये जगा आणि विचार करा की साधारणतः 40 वर्षापूर्वी कुठे होतो, कुठल्या चाळीत होतो, आई वडील कसे होते, धडपड काय, कसे पेपर टाकले, आईने भांडी कशी घातली, कशा रीतीने ताक आत्याने देताना पातळ करून दिलं, काय नेमकं झालं, नेमके पाहुणे आपल्याला लग्नपत्रिका द्यायचं कसं विसरायचे हे जरा आठवून पहा. आणि आज सोमवारच्या त्या कथेप्रमाणे बहिणीला निमंत्रण येतं आणि ती बहीण त्या दागिन्याने जेवण. दादा तेव्हा तर मी आले होते, पण तेव्हा तुम्हाला नाही घेतलं चालत. आज मला जे बोलवलंच ते माझ्या दागिन्याने. की महादेवशास्त्री जोशींची मानिनी कथा सगळ्यांना माहिती असायला हवी. प्रत्येकाचं जगणं तसं आहे. भाग्य काय माहितीये का, आपण गरिबीचे आणि दारिद्र्याचे दागिने नाही, चेहऱ्यावर त्याचे व्रण नाही आले. मग लोकांना काय वाटतं, काय सुख वस्तू, कसं काय सतत हसतमुख, कसं काय जमलं. म्हणजे आनंदी असायला हरकत नाही, अशी अनेक माणसं दुःखी आणि दुःखी असणं हेच ज्यांचं वास्तव आहे. तेवढे आनंद काहीचे चेहरेच असतात डावी दाड काही तुम्ही सांगता निगेटिव्ह नकारात्मक असतं. तुम्ही रस्त्याने असे आनंदात चालत असतो तरी मोठ्याने नाही, पण आपण घुमडत जातो ना, आपला आवाज जसा असेल तसा काय डोळे आज कार्यक्रम नाही वाटत. एवढा आनंद आहे आज कार्यक्रम नाही म्हणजे काही मिळणार नाही. आपण म्हणतो काय नाही, संध्याकाळी कार्यक्रम आहे जरा सकाळी कोवळा निघालो मध्ये बघतात अरे जरा पुढे जातो, पुढे पुढे म्हणते तेवढे काय आनंदात दिसतात भजन हे लमसम मिळालं, 7वं कमिशन आलं. आपण म्हणतो नाही अजून काय आलेलं नाही, मला माहिती नाही, पण काय माहिती नाही. आपण 4 दिवस पाऊस होता, खिडकी उघडली आणि कोवळं होऊन शेवग्यावर असे छान पक्षी बसले होते, ते आपल्याकडे बघतात. बरोबर आहे, कवी आहे म्हणून ठाण्याचा सांगायचंय की आनंदासाठी ज्याला कारण लागतं त्याला कधीच आनंदात नाही. आनंद योगातला हा छोटा भाग आहे, पण मोठा आहे. विनाकारण आनंद तो आनंद. याची उदाहरणं साधी आहेत, कदाचित ती अशी इतकी खोल नसतील की अरे कळत नाही म्हणजे हा ग्रेट, कळतायत म्हणजे आपल्यालाच. पण थेंबातला आभार आहे. माझ्या पुस्तकाचं नाव तरी सांगितलं, त्याच्यातच मजा आहे आणि तो एक संस्कार असतो. एकदा संध्याकाळी 6-6:30 मी आलो कॉलेजमधून आणि माझी आई
पण तिचं वय 70 असेल. कॉलेजमधून म्हणजे अध्यापनाचा व्यवसाय शिकत नव्हतो, अध्यापन आलो. आणि आई पाहिली मी डाळिंब रेखाची साडी, छान अंबाडा घातलेला, अबोलीचा गजरा आणि परफ्यूम वगैरे लावून बसली की अशी छान. स्वाभाविक आहे. त्यांनी काय विचारलं, ताई कुठं बाहेर निघालीस, बाहेर निघालीस? माझ्या आईने उत्तर दिलं, होय मी मलाच भेटायला पाहिजे. आज या संत भूमीत मला ते उदाहरण सांगताना मला आईला आदरांजलीच पाहता येईल की आपण दुसऱ्याला निघताना दुसऱ्याला भेटायला जाताना छान दिसतो, पण आपण स्वतःला भेटायला जाताना कधी आनंदात असतो का नाही? आपण निवडतो, 4 शर्ट असतील, 4 साड्या असतील, 4 ड्रेस असतील, हा चांगला कशाला खराब करा, नुसतं फिरायला निघाला, हा ठेवलं परवासाठी. काय हरकत आहे आपल्यासाठी आपण छान दिसलो तर? आपल्याकडे ना रागावू नका किंवा मी चुकत असेल तर मला नंतर सुधारा, पण आपल्याकडे ना अति उदासीनता, गंभीरता, रटाळपणा, वृक्षपणा, न हसणं याला फारच अतिशय मान्य. हसला एखादा तर विचारबद्दल खो हसला. नाटकाला आणि विशेषतः व्याख्यानाला पहिल्या रांगेत जर छोटे असतील मग खोला 1 कोटी वेळ. पहिल्या रांगेत जर तसे असतील तर पडलंच नाही. काही श्रोते इतके मख असतात की खोला 1 कोटी वेळा आणि चेहरे इतके चिकट की स्टॅम्प असा लावा तर काही मात्राचे आनंदात असतात म्हणजे. आणि तसं उगीच आनंदी असणार हा एक माझ्या आनंद योगाचा भाग आहे. मित्रांनो, 1-2 उदाहरणं सांगेन आणि खूप बोलायचं राहिलंय, ठेवून मला थांबावं लागेल कारण साहेबांनी मला वेळ दिले तो 6 पर्यंत आहे. थोडी लवचिकता ठेवता येईल उमेद नावाच्या एका संस्थेत मी गेलो. कसे योग येतात आयुष्यात बघा. आनंदाचे छाती माझी आजही आधार आनंदाने धडधडते. म्हणजे स्टेथोस्कोप लावून ज्याप्रमाणे वैद्यांना डॉक्टरांना ऐकू येतं तसं तुम्हाला जर ऐकू आलं तर तुम्हाला ती आदली लिपी वाचता. उमेद नावाची संस्था, पुणेकर बरेच आहेत, विशेष मुलांसाठी काम करणारी ती संस्था. इथल्या मुलांसाठी, तरुण मुलांसाठी मुद्दाम मी सांगेन, विशेष परमेश्वराकडून जरा जल्दीनं जरा घाईत येताना, जरा धावत येताना समजाभर बुद्धी विसरून अशा मुलांसाठी सिंधुताई जोशी काम करायचे. 90च्या सिंधुताईंनी मला असं बोलावलं त्या मुलांच्या पालकांशी बोलायला. मी गेलो पालकांशी बोलायला. काय बोलणार माहिती नव्हतं, पण मी गेलो, बोललो. गुरुकृपेने, संतांच्या कृपेने सुख लागला. पालक भेटायला आले. एक 65ची आई आली, 40च्या मुली घरी. तिचं मानसिक वय 40 वर्षाचं असतं. 5-6 पहिल्या पेलवत पण नव्हती. आणि मुलं अत्यंत अतिशय निरागस असतात. हातात जरी निखारा दिला ना तरी निवडून जातो. आणि तिची जी आई होती जिच्याविषयी बोलतोय ती आई इतकी आनंदात, बऱ्याचशा काळ्या केसात, रुपेरी केसाच्या बेटा आलेल्या आणि लिंबासारखा सगळे आकाशी रंगाची साडी आणि इतका हसू. पुढे मागे आधी पण मी अनेक सुंदर स्त्रिया पाहिल्या असतात, पण असं लावण्य क्वचितच असं लावण्य. इथे कुठेतरी एक निराजन लावावं आणि त्याचा देश पसरावं असं दिलं. माझं कौतुक करून झाल्यावर मी त्याला म्हटलं, आई माझं कौतुक आपण केलं, पण मी एक विचारलं तर रागवणार नाही ना? मी कशी रागवीन? विचारलं ना, तुमचे वाचक आम्ही आहोत, रसिक आहोत, मी कशी रागवीन? साधी बाई मी म्हटलं असं मी पाहतो अनेक स्त्री पुरुषांना इस्त्रीची पॅन्ट वेळेवर नाही मिळाली रागावलं, थोडं मीठ जास्त झालं तरी चिडचिड होते, पटकन मोजा सापडल्याने उलटा घालता तरी पण भांडण होतं.
लोकलमधून पत्नी जरा उशिरा आली तरी पण घड्याळ बघितलं जातं आणि संशयाची काटे. असं मी वातावरण सगळीकडे बघतो. असे स्त्रीपुरुष मी बघतो. आज नेमकी नोंद करीत नाही. पुन्हा पाणी गेलं, अधिकाने कळवत साठवलं तरी असं हे नेहमीच आहे. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींनी कितीतरी कातावणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष मी पाहतो. पण तुम्ही तुमची मुलगी तिचं भविष्य तुम्हाला माहिती आहे, कळले, तरी पण तुम्ही इतक्या आनंदात कशा, तरी पण तुम्ही एवढ्या आनंदात कशा, त्याचं रहस्य काय? पटकन त्या नाव ज्यांचं मी विचारलं नाही, विचारण्याचं कारण नव्हतं, त्यामुळे आठवण्याचाही प्रश्न नाही. पटकन तर ताई बोलून गेल्या, दुःखी असायचं कारणच काय दवणे? म्हटलं म्हणजे अहो मी अतिशय भाग्यवान नाहीये. त्या पृथ्वी तलावरच्या ज्या क्वचित भाग्यवान आया आहेत ना त्यातली मी आहे. कसं काय? अहो परमेश्वराला जे आत्मे स्वर्गात सांभाळता येत नाही ते आत्मे सांभाळण्यासाठी तो परमेश्वर पृथ्वीवरची घरं निवडतो. त्यांनी माझं घर निवडलं. त्यांनी माझं घर निवडलं. दुःखी असायचं कारण काय? बंधू मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्या डोळ्यात तरळलेलं पाणी, त्या पाण्याला काय नाव आहे? दुःखाचं आहे का? कसलं आहे ते? पण जाणीव आहे की खरंच मग छोटी छोटी आपली दुःख आहेत, त्या दुःखाकडे आपण जरा वेगळ्या तऱ्हेने बघू शकतो का? सुदैव कळलेलं आहे का आपल्याला? सुदैव भाग्य कळण्याचंही भाग्य नाही. त्याचं पाहतो या ठिकाणी पण मी पाहतोय, मला रागवू नका. सगळं घर वगैरे मला मान्य आहे, कारण कितीही स्त्री बाहेर निघाली तरी घर घेऊन निघते. आणि माझी पत्नी मैत्रिणीबरोबर नाटकाला गेली तरी मध्यंतरात पटकन फोन करेल, मी ओरडतो तिला, अगं जाऊ दे नाचलं तरी पण का विचार करतेस तो? असं नाही, तुम्हाला काय आहे, मला आणावारी पुन्हा येतात. त्यामुळे स्त्रीच्या मनात ते घर बांधलेलंच असतं. मला म्हणायचं आहे की त्यामुळे त्या चिंता आपल्या सुटत नाही, कारण आपल्याला त्वचेसारख्या त्या बिलगलेल्या आहेत. मी त्याचा अनादर पण करत नाही, पण त्या चिंतेचं रूपांतर जर आयुष्यामधली ती एक स्वतःला आपल्याला संपवणारी खंत म्हणून झाली तर आपण कितीतरी गोष्टी मित्र. माझ्या आनंद योगात उमेश सारखे संस्था जेव्हा येते तेव्हा माझ्या लेखनाला एक वेगळं परिमाण मिळतं. मी नेहमी म्हणतो की मी शब्दांचा लेखक नाही, मी वेदनेचा लेखक, मी संवेदनेचा लेखक. तुमच्यासारखे वाचक कालपासून मला भेटतायत, बोलतायत, माझ्या गीतांबद्दल बोलतायत वगैरे, हे सगळं ऐकताना मला असं वाटतं की कुठल्या तरी एका अनामिक राजाने दिलेल्या भरलेल्या कपड्याचं कौतुक होतं. राजा तर तो आहे. मग हातून काही सन्मान निसरले असतील, कुठे अन्याय झाले असतील तर त्याच्यात मी गुंतून राहायचं का? जे मला दिले की एवढे समारोप करताना सांगेन, आशाताईच्या मुलाखतीत मी प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर. आशाताईनं विचारलं की कलावंताच्या आयुष्यात दुःखाचा वाटा काय? प्रश्न पुन्हा बोलतो, एकाग्रपणे ऐकत आहे, पण तरीही काही वेळेला वक्त्याला अधोरेखित करायचे असतात काही गोष्टी, म्हणून तो पुन्हा बोलतो की कलावंताच्या आयुष्यात दुःखाचा वाटा काय? आशाताई चटकन म्हणाले, प्रवीण, सुखी माणूस कधी कलावंत होऊ शकतो. तेव्हा मला अर्थ शोध लागला, वाद समर्थांच्या आणि रामरायाच्या सान्निध्यात सांगायचं. परत एकदा सांगायला नक्कीच. मी आशाताईला विचारलं की कलावंताच्या आयुष्यात दुःखाचा वाटा काय? आशाताई शांतपणे म्हणाल्या, सुखी माणूस कधी कलावंत होऊ शकत नाही. सुखी माणूस कधी कलावंत होऊ शकत नाही. मित्र हो, त्या उत्तराचं बोट धरून मी पुढे गेलो आणि माझा प्रवास सुरू झाला आणि विचार केला, सुखी माणूस कलावंत कशाला? माणूसच मुळात होऊ शकतो. याचं कारण अभावाचा भाव जेव्हा कळायला लागतो
भावगीत तर ऐकू येतं, पण अभावगीत, अभावातला भाव जेव्हा कळायला लागतो तेव्हा आयुष्याला सुद्धा आज आपण कुठल्या पिढीला इतकं देतोय, टाळी वाजवली की वस्तू हवी. खूप दिल्यामुळेच ज्या समस्या निर्माण होत आहेत ते न कळणारं एक वेळ प्रबळपण आपल्याला हे मान्य करत नाही. मी जाहीरपणे सांगतो या प्रभुराम रायापुढे की एक सशक्त, बुद्धिमान, ऊर्जावान, कधी नव्हे ते तरल नवीन पिढी आपल्याला मिळाली आहे. पण पिढी घडवणाऱ्यांना घडवलं पाहिजे अशी इतकं देतो. संघर्षामुळे आपण इथपर्यंत आहोत, आपण त्यांचा संघर्षच आटवून टाकतो. वाघाची नखं कापून त्याचं आपण मांजर करतोय. गोरपड नखर उतवते की त्या खडबडीत खडकावर तो खडकच गुळगुळीत करून टाकतोय, म्हणून पिढी दिसते. आनंद योगातला हा भाग आहे संघर्षाचा, संघर्ष जागा ठेवणं. तो काही दारिद्र्यातच पाहिजे असं नाही. अजून मला फुलायचं आहे हा संघर्ष, अजून मला विकसित व्हायचं आहे. 10 फ्लॅट झाले, आता 15 फ्लॅट हवा आहे, हा संघर्ष नाही. मी असेच साठीची, पण कथ्थक शिकायचं राहून गेलंय. 4 पावलं मला टाकलेला काय अगं उद्या कथ्थकचा क्लास लावतेस, बरोबर आहे. काल दोघांचं झालं असं ते वेळे तुला एक केलंय, तुम्ही एवढंच उत्तर द्या. मी प्रयत्न करते, तू कशी वेळी. शहाणी माणसं उत्तम गणित करतात, वेळी माणसं अगणित जगतात. प्रत्येकच गोष्टी काही व्यवसाय पैशासाठीच असतात. मित्र, आपले जे आनंद आहे, उद्या सकाळ तुमच्याबद्दल स्त्री पुरुषाला घरी गेल्यावर वाटतं की जाताना 4 कॅनव्हास घ्यावा, रंगपेटी घ्यावी, मस्त पैकी येणाऱ्या पावसाचं किंवा चैत्रपालीचं चित्र काढावं. ते काही विकणार जाणार नाही, कोणी वापरून म्हणणार नाही, पण ते जे 4 तास जातील ते ईश्वराचे असतात. ती जपूजा असते. समाधी मला माहिती नाही, पण जपूजा मला माहिती थोडीशी. नांगरल्या वेळ भुई बरी असे कितीतरी शिल्प करी, पण सदधी म्हणजे भाग्यवान कोण? सदधी तेथे कोण बदा, 1000 आतुनी एखादा, तरी न तेथुनी आणा याला वनमाला अटक तुम्हाला, मात्र गाता हा मंत्र चला, जपूर जागडे जपूर जा, जपूर जागडे. ज्ञाताच्या कुंपणावरून धीरत्व धरून उड्डाण करून शितखन चपलाची जाते, नाचत तेथे चकचकते, अंधुका आकृती दिसती, त्या गाताती निगुड किती, त्या भीतीचे ध्वनी निघती, जपूर जागडे जपूर. केशव मित्र, केव्हा तरी ज्ञाताच्या कुंपणापलीकडे जाऊया. आपण घेऊन गेलो. उत्तम शरीर, प्राणायाम, श्वसनाचे प्रकार, हे सगळं अत्यंत आवश्यक आहे. पण हे सगळं मिळाल्यानंतर हे सांगण्याचा एक प्रयत्न उमेद सारख्या संस्थेच्या ताईंच्या मधून केला, माझ्या आईच्या छोट्या उदाहरणातून केलं, मुलांच्या एका वाक्यातून केलं. प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणून थेंबात काल त्याला माधवराव म्हणाले, त्याच्या आता लक्षात आहे की नाही माहिती नाही मला. मी सांगितल्यावर ते म्हणतील लग्नाचे कसं थेंबातला आपण म्हणजे सूक्ष्म गोष्टींचा आनंद तुम्हाला सांगायचा ना, म्हटलं आज नाही सांगत, उद्या. विख्यात कवयित्री इंदिरा संत, सगळ्यात नाव माहिती आहे, सगळेच. 8वी-9वीचा असताना मी त्यांना एक पत्र लिहिलं आणि विचारलं, इंदिराताई, तुमच्या एका कवितेत शब्द आहे आकाश, ऐका, तुमच्या एका कवितेत शब्द आहे आकाश आणि दुसऱ्या कवितेत शब्द आहे आभाळ. आकाश आणि आभाळ एकच ना? आकाश, आभाळ, गुरु, गुरु लघु, मग मात्रा पण तेवढ्याच, पण एकदा आकाश का आणि एकदा आभाळ. तुम्ही व्हॉट्सअपवर किस्सा वाचला, शांताबाई शेळकेच्या नावाने. मी योगी, पण शांताबाई आणि मी याच्यातला किस्सा नाही आहे. मी आणि इंदिरा संत सुधारून घेतली. हो, इंदिरा संतांचं उत्तर काय झालं?
इंदिरा संतांनी उत्तर दिलं, आकाश आणि आभाळ एकच नाही. जे स्वच्छ असतं, निरभ्र असतं ते आकाश आणि ढगाने भरून येतं. आभाळ मधल्या ळ अक्षरामध्ये जळमधलं उथंबलेपण आहे. माझ्या कानांना ते ळ अक्षर दिसायला लागलं, कानाचा डोळा झाला, म्हणून आनंदाकडे काना डोळा नाही. म्हणून कुठलेही शब्द उगीच नसतात, कुठल्याही व्यक्ती उगीच नसतात, कुठल्याही संधी काहीच नाही. या सृष्टीतला एक किंचित खडा पण उगीच नाही. मी विनंती करेन, म्हणून तुमच्या पुढच्या पिढीला मुलं आता विसरली अमेरिकेत किंवा चेकोस्लोवाकिया, नातवांचं इंग्रजी माध्यम. मी विनंती करेन, पोटासाठी ते घेतले ते आता बदललं नाही, पण एक काका काकी म्हणून, आजी आजोबा म्हणून, आई वडील म्हणून मातृभाषा त्यांना द्या. कारण मातृभाषेचा आनंद हा परंपरेतून मिळणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार, अर्ध्या कीर्तनं, ह्या सगळ्या तरी वचनं यांचं नवनीत जे नित्य नवं आहे त्याचा आनंद. त्यामुळे मातृभाषा करणं म्हणजे आईचं दुधच आवेळी तोडण्यासारखं. आयुष्याच्या आनंद योगासाठी त्याचं वाचन म्हणूनच मैफल सगळी जमून येते, समेवरती दार येते, कैवल्याच्या शिखराची गवयाला सहन. अशाच वेळी पंख फुटून उडून जाण्यात मजा आहे. कोणीतरी वाट पाहते प्राणातून, म्हणून तर जाण्यात मजा आहे. कोणीतरी ऐकत असतं हृदयातून, म्हणून तर गाण्यात मजा आहे. त्यामुळे 5-7 मिनिटं 8 मिनिटं अधिक बोललो, पण तो माझा अधिकपणा न म्हणतो. खरंच माझा मी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा विनंती करेन की आज कोणी बरोबर मदत घेतली त्यामुळे अगदी कमी प्रती विवेकानंद किंवा प्रकाशनिष्ठाची मांदी आहे, निवडक कवितांची पुस्तकं कमी आणले. खरेदी विक्री करून काहीतरी मिळवावं अशी आता आवश्यकता आहे, पण चांगल्या वाचकाकडे ती पुस्तकं जावी. म्हणून आज माझे स्नेही या ठिकाणी इथे बसले आणि नक्कीच त्याला भेटा. मोजक्याच तरी आहे, पुस्तक मिळायचं योग आहे, योग आहे, आनंद योग आहे. आणि जर सुदैवाने त्या प्रती संपल्या, एका कागदावर फोन नंबर, मोबाईल नंबर आणि नाव जर दिलं, उद्या घरी गेल्यानंतर माझ्या मदतनीसाकडून फोन करून परवा तुम्हाला भेटू. 4 दिवसात कुरिअर खर्च वेगळा न घेतला, त्याच्यातच एक आज वेगळी सवलत का नाही, कारण तुम्हाला माहिती नाही कारण काय त्यासाठी. तेव्हा आपण भेटूया. हे जे बोललोय ते जाहिरात न माणसाचे आवाहन माना. हार्दिक शुभेच्छा. भेटत राहू. प्रत्येकाच्या गावोगावी झाडात तुम्हाला घरी निमंत्रण देतोय. तुमच्या घरी पण मला दिलं निमंत्रण.